अंधारलेल्या आयुष्यांना आनंद ऋषी नेत्रालय देत आहे जीवनात प्रकाश. सुरेंद्र लोढा. आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्र तपासणी शिबिरात 445 रुग्णांची मोफत तपासणी. आय बँक सुरू करण्याचा पुढाकार. 5 जिल्ह्यात 22 विजन सेंटर कार्यरत. व्याधीने ग्रासलेल्या दीनदुबळ्या रुग्णांना नवजीवन देण्याचे आणि नेत्र विभागाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे कार्य आनंद ऋषीजी हॉस्पिटल करत आहे. अंधारलेल्या आयुष्यांना जीवनात प्रकाश निर्माण होत असून या हॉस्पिटलची आरोग्य सेवा रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत असून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे आरोग्य सेवेचे मंदिरच आधार ठरले आहे, असे प्रतिपादन सुरेंद्र लोढा यांनी केले. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महसा यांच्या 34व्या स्मृतिदिनानिमित्त संथारा व्रतधारी श्रीमती जय कुंवरबाई मोतीलालजी लोढा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लोढा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सविता लोढा, सुजाता लोढा, हेमा लोढा, मनीषा लोढा, देव लोढा, शोभा लोढा, अनिता लोढा, संजना लोढा, स्मिता लोढा, संतोष बोथरा, डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, प्रकाश छल्लानी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, नेत्रतज्ञ डॉक्टर अशोक महाडिक, डॉक्टर संदीप राणे, डॉक्टर प्रतीक कटारिया, डॉक्टर किरण शिंदे, डॉक्टर ऋषिकेश ठेरले आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांक्रिया म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा नेत्रालय विभाग अंधारलेल्या व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य सातत्याने करत आहे. सुसज्ज नेत्र विभाग व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून दररोज 100पेक्षा जास्त डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होत आहेत. या नेत्रालयाने राज्यभरात रुग्णांचा मोठा विश्वास संपादन केला असून मराठवाडा भागातील गरजू रुग्ण मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात नेत्रालय विभागाची 22 विजन सेंटर कार्यरत असून ग्रामीण भागात दारोदारी सेवा पोहोचवली जात आहे. तारकपूर येथे नव्याने नेत्र विभाग कार्यान्वित करण्यात आला असून पुढील टप्प्यात आय बँक सुरू करण्याचे स्वप्न साकार करण्यात येणार आहे. नेत्रदानाच्या माध्यमातून अनेकांचे अंधत्व दूर करण्यासाठी हॉस्पिटल प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. भगवान महावीर के चरणों में कोटि सा वंदन. आचार्य आनंद ऋषि महात्मा के चरणों में कोटि सा वंदन, जिन्होंने हम युवकों को उस समय एक संगठन दिया और एक आदर्श दिया है. आदर्श ऋषि महात्मा के चरणों में कोटि सा वंदन. आज विशेषकर संतारा व्रतधारी श्रीमती जय कुंवरबाई मोतीलालजी लोढा, इनके स्मृति में जो लोढा परिवार यहाँ आया है उसमें विशेषकर भी सरिता बालकृष्ण लोढा, सुजाता राजेंद्र जी लोढा, हेमा परेजी लोढा, श्रीदेव जितेंद्र जी लोढा, श्री सुरेंद्र जी लोढा, ये सभी को और ये सब लोढा परिवार को मैं मनचंद लोढा, नीता लोढा, संजना लोढा, अनिता लोढा, शोभा लोढा, ये आरोग्य मंदिर में मैं सभी का स्वागत करता हूँ. इसी प्रकार ये लोगों की जो नेत्र ज्योति जो है, ये आज के शिविर के माध्यम से हम जो उजागर कर रहे हैं उसमें डॉक्टर अशोक जी महाडिक सर, डॉक्टर संदीप राणे, डॉक्टर प्रतीक कटारिया, डॉक्टर विशाल तांबे और सभी जो नेत्रालय की जो टीम है जो इतना अभूतपूर्व काम कर रही है कि पिछले 7 सालों में 1 लाख से ज़्यादा आंखों के ऑपरेशन उन्होंने कामयाब कर दिए. इतने लोगों को दृष्टि दिलाई है. ये सभी टीम का भी मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. या कार्यात लोढा परिवाराचे मोलाचे योगदान लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉक्टर वसंत कटारिया यांनी लोढा परिवाराची माहिती देताना सांगितले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात हा परिवार सक्रियपणे सहभागी झाला आहे. निखिल लोढा जबाबदारीने व मनापासून काम करत असून हा परिवार सेवाभावी व धार्मिक वृत्तीचा आहे. त्यांच्या योगदानामुळे नेत्र विभागाला अल्पावधीत मोठे यश मिळाले आहे. अभिवादन. लोढा परिवाराची माहिती द्यायची गरज नाही, सर्वांना माहिती आहे ते लोक. तरी पण म्हणजे खूप जवळचे संबंध आहेत. नंतर घेतलेल्या जयकुरबाई मोतीलांची लोढा यांचा पूर्ण परिवार, सविता ही लोढा, सुजाता लोढा, हेमा लोढा, देव लोढा, राजेंद्र लोढा, शोभा लोढा, अनिता लोढा, अलकाताई लोढा, संजना लोढा, मनीषा लोढा आणि स्मिता लोढा, सगळ्यांचं मी स्वागत करतो. आमचे निखिल लोढा सर आलेले नाहीत. तर ते नेहमीच अपसेट असतात असं म्हणू शकतो मी, पण काम खूप करतात. त्यांच्याकडे काम आम्ही पूर्ण ग्रुप आहे आमचा, पण मनापासून काम करतात आणि सक्सेसफुल काम करतात. सगळ्यात मोठं म्हणजे ते झालं की ते काम झालं पाहिजे असं. त्यात कुठं पैशाचा विचार करत नाही, कशाचा विचार करत नाही आणि ते करून घेतात. असं ही त्यांची फार हातखंड आहे. कुठलंही काम करायचं सांगितलं त्यांनी केलं, सांगायचं झालं काम असं. तर ते खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्याकडून म्हणजे गाणं सुरू आहे त्यांचं, त्याच्याविषयी सांगायची गरजच नाही. प्रत्येक वर्षी जवळजवळ मागच्या 30 वर्षापासून प्रत्येक वर्षी आईच्या स्मरणार्थ, वडिलांच्या स्मरणार्थ, फॅमिली स्मरणार्थ नेहमी त्यांचं चालूच असतं काही ना काही. पण ही जी वेळ देण्याची त्यांची जी सवय आहे आणि काम पूर्ण सचोटीने करण्याची सवय आहे. मनापासून केल्याशिवाय कामं सक्सेसफुल होत नाही. कामं पाट्या टाकून केली तर कुठलंच काम होत नाही. देखील तर बघितलं मी मनापासून काम करतात आणि ते 100% सक्सेसफुल होतं. मग नॉर्मल माणसाचं कसं असतं, 2 पैसे वाचवायचे, 2 रुपये कमी करायचे, तसं नाही. म्हणजे ते पूर्ण व्यापारी किंवा इंडस्ट्रियल तत्व आहे. 100 रुपये गुंतवायचे, 1000 रुपये कमवायचे. तसं ते तसं वापरतात आणि ते मला फार आवडतं. कारण हॉस्पिटलमध्ये तसा विचार कोणी करत नाही. हॉस्पिटल काय करतो, 2 रुपये कसे कमी होतील ते बघा. तसं असं नाही. 100 रुपये देऊ आपण, त्यातून जास्तीत जास्त पेशंटची कशी सेवा होईल बघू. त्यांनी केलं लोढाविषयी मला सदावी कौतुक वाटतं. आता कांकडे सर, बोधना सर सगळेच काम करतो आम्ही, इथं तो विषय नाही. परंतु त्यांचं ती हॅक्टी सचोटी सर्वात महत्त्वाची आणि वाखाणण्यासारखी आहे. त्या फॅमिलीचे सदैव त्यांच्या आई तर खूपच धार्मिक होत्या. त्यांना मी खूप जवळून बघितलेलं आहे. संसारात आणखी शेवटी घेतला आणि त्यांनी सदैव समाजाची मदतच केली. आपल्या सर्व मुलांना त्यांनी दानधर्म आणि देवाची पूजा कशी करावी, कशात देव आहे हे शिकवलं. आणि त्यामुळं आज एवढं मोठं भव्य आनंद ऋषी हॉस्पिटल, नेत्रालय आणि या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्यात. त्याविषयी या परिवाराचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांच्याविषयी त्यांचे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो. संतोष बोथरा म्हणाले की ग्रामीण भागातील दृष्टिदोष असलेल्या रुग्णांच्या वाडी वस्तीवर जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये आणणे, शस्त्रक्रिया करून पुन्हा घरी सोडणे असे कार्य सातत्याने केले जात आहे. हे कार्य एका मिशनप्रमाणे राबविले जात असून राज्यात अग्रेसर असलेल्या संस्थांमध्ये आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. फॅमिलीज या आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये जोडल्या, त्यामुळे भविष्यात असं कार्य जे फक्त ठरवा आणि होत आहे. अशा जे काही सात्विकता ती पैशामध्ये असायला पाहिजे की बाईच्या आशीर्वादात या पैशात आलेली आहे आणि बाईची आठवण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्हाला पण झाल्याशिवाय राहत नाही. ती फक्त आठवण असते, ते आशीर्वाद असतात, ती एक प्रेरणा असते, ती एक ऊर्जा आम्हाला बाईच्या आशीर्वादाच्या माध्यमाने सगळ्या कार्यकर्त्यांना मिळत असते. तर निश्चित आजचा हा जो दिवस नेत्रालय, आज मी मागे आता 8 दिवसापूर्वी रिव्ह्यू घेतली तर 231 लोकांचा स्टाफ फक्त डोळ्यासाठी काम करतात. ते फक्त रुटीन काम नाही, म्हणजे वॉक इन पेशंट नाही. 80% पेशंट्स हे खेड्यापाड्यातून आणायचे, झोपडीतून आणायचे, त्यांचे ऑपरेशन करायचे, परत 2.5 दिवसामध्ये त्यांना नेऊन सोडायचं. तर जी काही आमची टीम काम करते, जवळजवळ 26 डॉक्टर त्यावरती काम करत आहेत. डॉक्टर माडिक सर आहे, आनंद सर आहे, बाकी आपली आनंद ऋषी हॉस्पिटलचे सगळे ट्रस्टी आहे. पण बाकीची जी टीम ज्या पद्धतीने त्यांनी सगळं ते काम सेटअप केलेले आणि जवळजवळ 25 ठिकाणी व्हिजन सेंटर आणि 6 डिस्ट्रिक्टमध्ये आनंद ऋषीजी नेत्रालयाचं काम चालू आहे. तर यामध्ये म्हणजे कोणतीही सुरुवात गोष्ट एका पायरी नव्हते, तर ती पायरी आज प्रचंड पुढे वेगाने गेलेली आहे. आणि आज महाराष्ट्रात जे काही 4-5 संस्था असतील तर जे डोळ्यांवरती जास्त काम करतात, त्यामध्ये आनंद ऋषी हॉस्पिटल आणि आनंद ऋषीजी नेत्रालय. आज लोढा परिवाराचं हे सरचं स्वागत करतो. एकदा बुद्धाला शिष्याने विचारलं की तुम्ही एवढं मेडिटेशन करता, एवढी ध्यानधारणा करता, तर तुम्हाला काय मिळालं?
एवढ्या वर्षांपासून तुम्ही रोज योग साधना करता, ध्यान करता, मेडिटेशन करता, तर तुम्हाला काय मिळालं? तर बुद्धवल्ली मिळालं, मला काहीच नाही समज, काहीच नाही मिळालं. पण माझं राग गेला, लोभ गेला, मत्सर गेला, माझा क्रोध गेला. म्हणे तू विचारलं काय मिळालं? मला मिळालं नाही काही, माझं सगळं गेलं आहे, माझं हे सगळं गेलं. तशीच ही काही ऊर्जा आपल्याला काम करताना मिळते. आपल्याला मिळत काही नाही, पण आपल्यातला जो काही अहंकार आहे किंवा जे काही आपल्याला येणारे दुःख, दर्द किंवा ते असे माध्यमाने निघत असतात. त्यासाठी आचार्यजींचा आशीर्वाद, भगवंतांचे आशीर्वाद आणि चांगले काम करताना जे काही कर्म आपल्या हातून डायरेक्टली इनडायरेक्टली होतात, तेच कर्म आपल्या पुढे भविष्यात खूप सारी शिदोरी वेळोवेळी आपल्याला ते देत असतात. तर पुन्हा आपल्या सगळ्यांचं डॉक्टर प्रतीक कटारिया यांनी सांगितले की तारकपूर येथे सुसज्ज नेत्र विभाग सुरू करण्यात आला असून उपनगरातील नागरिक तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णांची सोय करण्यात आली आहे. या विभागात अवघ्या 5 महिन्यात 5,000हून अधिक रुग्णांनी उपचार घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली. मी महाडीचं आमचे जे मार्गदर्शक आहेत ते मेन हॉस्पिटलचं सगळं संचालन ते बघतात व आपलं जे नवीन ब्रांच आपण उघडलेली आहे तारकपूर सेंटर म्हणून आपण त्याला म्हणतो, ही आपली सगळ्यात ॲडव्हान्स आणि प्रीमियम ब्रांच म्हणून एक वेगळ्या प्रकारे आपण त्याला राबवतो. तर मी प्रतीक कटारिया तारकपूर शाखेचा मेडिकल इन्चार्ज म्हणून सध्या कार्यरत आहे. ही शाखा नेत्रसेवा, नेत्रचिकित्सा व नेत्र शस्त्रक्रियेचं आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक आपण सेवा तिथे आपण देतो आहोत. तिथे संपूर्ण वेळ एक्सपिरियन्स आणि अनुभवी एक्सपर्ट डॉक्टर्स तुम्हाला अवेलेबल मिळतील. तिथे रेटिना, कॉर्निया, ग्लॉकोमा यासारखे स्पेशालिटी सुविधा पण आपण उपलब्ध केलेल्या आहेत. मला आपल्या सगळ्यांना सांगण्यास अत्यंत आनंद होतो की सुमारे 6 महिन्यात आपण तिथे 5,000पेक्षा जास्त रुग्णांना सेवा प्रदान केलेली आहे व 150पेक्षा जास्त रुग्णांना नेत्र शस्त्रक्रिया ही आपण खूप यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. तिथे कुठल्याही पेशंटला आपण कधी इंजेक्शन दिलेलं नाही, भूल नाही, काहीच नाही आणि अत्यंत सुंदर असे आपण रिझल्ट आजपर्यंत आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. तर सर्व नगरकरांना माझी नम्र विनंती आहे की यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. बऱ्याच जणांना अजून ॲक्च्युली माहीतच नाही आहे की आपण इतकं सुंदर काम तिथे ऑलरेडी चालू करून 6 महिने होत आले. तर माझी आवर्जून सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या सुविधेचा नक्की लाभ घ्यावा. धन्यवाद. संजना लोढा यांनी डॉक्टर, कर्मचारी व सर्व विश्वस्तांच्या सेवाभावी कार्यामुळे हे आरोग्य मंदिर उभे राहिले असल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले. सभी को मेरा प्रणाम और सबको मेरा प्रणाम. मैं सबसे पहले जेएसएफ फैमिली को थैंक यू बोलना चाहूँगी क्योंकि वो इतना डेडिकेशन दे के इतना बड़ा काम किया है उन्होंने. बहुत सेल्फलेस तरीके से काम करते हैं वो लोग. सेकंड थैंक यू सभी डॉक्टर्स और स्टाफ मेंबर्स को करना चाहूँगी. ऑल जो नर्सेस है, कर्मचारी है यहाँ के, उनको भी थैंक यू बोलना चाहूँगी. उनके बिना आज जो भी सक्सेस अचीव किया है वो पॉसिबल नहीं था. और सबसे बड़ा थैंक यू आदर्श कुमार साहब को, उनको मेरा प्रणाम. उनके डेडिकेशन और उनके गाइडेंस के बिना ये कुछ भी पॉसिबल नहीं था. तो थैंक यू सो मच एवरीवन. प्रणाम. जय जिनेंद्र. या शिबिरात एकूण 445 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यामधील गरजू रुग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू, काचबिंदू आदी नेत्रदोषांवरील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. जो आहे जे काही नेत्रालय आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं आनंद ऋषीजी नेत्रालय, या नेत्रालयाच्या अंतर्गत आज डॉक्टर अशोक महाडिक सर, डॉक्टर संदीप राणे, डॉक्टर प्रतीक कटारिया व सर्वच जे काही ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद ऋषीजी नेत्रालयाचं आज हे आपण शिबिर घेत आहोत. या शिबिराचे जे प्रमुख आयोजक आहेत संताराम व्रतधारी श्रीमती जयकुंवरबाई मोतीलालजी लोढा यांच्या स्मृतीनिमित्त लोढा परिवाराने आज हा शिबिर आयोजित केलेला आहे. आणि या शिबिरामध्ये आलेल्या सर्व लोढा परिवाराचं सविताताई, सुजाताताई, हेमाताई, देव, सुरेंद्र भाऊ आणि सर्वच मान्यवरांचं मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. सौ शोभा लोढा, सौ अनिताजी लोढा, संजना लोढा, मनीषाताई लोढा, स्मिता लोढा या सर्व मान्यवरांचं मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आलेले आनंद छाजे सर जे नेत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचंही मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो.